ओम नमो भगवते वासुदेवाय. देवर्षी नारदांच्या प्रश्नांना ब्रह्मदेव उत्तर देत आहेत. ते म्हणाले की भगवंत द्रष्टा असून सुद्धा ईश्वर म्हणजे नियामक आहेत. ईशितुम नियमितुम शीलम यस्य सहा स ईश्वर. ते ईश्वर आहेत, ते स्वामी आहेत, ते नियामक आहेत, नियंत्रक आहेत आणि स्वतः निर्विकार असून सुद्धा सर्वस्वरूप आहेत. जो पाहणार आहे त्याला द्रष्टा म्हणतात. तुम्ही आम्ही सुद्धा बरंच काही बघतो, ऐकतो, स्पर्शाने जाणतो, पण तरीसुद्धा त्या बघण्यावर, ऐकण्यावर, स्पर्शज्ञानावर आपलं नियंत्रण नसतं, आपल्या इच्छेच्या अधीन नसतं. डोळा बघतो कारण त्या डोळ्याच्या मागे जे आत्मतत्व आहे, ती जी शक्ती आहे पाहण्याची, ती शक्ती आहे म्हणून डोळा बघू शकतो. कान ऐकू शकतात कारण कानांच्या मागे जी श्रवण शक्ती आहे ती आत्म्याची शक्ती आहे, त्यामुळे कान ऐकू शकतात. मी ऐकतो याचा अर्थ माझे कान ऐकतात, मी पाहतो म्हणजे माझे डोळे पाहतात. मग मी ऐकतो, मी पाहतो, मी बोलतो, हा जो मी आहे हा जर मी त्याचा अंश असेल, परब्रह्माचा अंश असेल, तर खऱ्या अर्थानं मी द्रष्टा आहे, करता आहे. पण आम्हाला अजून आपण कोण आहोत हेच जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण आपल्याला द्रष्टा, करता, श्रोता म्हणणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. कुंभार घडा निर्माण करतो, तो मातीमध्ये विकार निर्माण करतो म्हणून घडा तयार होतो, पण त्याच्यामुळे कुंभारामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार निर्माण होत नाही. भगवंतानं सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवांच्या माध्यमातून, पण म्हणून भगवंतामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार आला नाही. भूजल तेज समीरख रवी शशी काष्ठादिकी असे भरेला, स्थिरचर व्यापुनी अवघा तो जगदात्मा दशांगोळे उरला, असं मोरोपंतांनी म्हटलंय. ब्रह्मदेवांच्या माध्यमातून हे संपूर्ण चराचर ब्रह्मांड भगवंतांनी निर्माण केलं. नुसतं निर्माण केलं नाही, तो त्याच्यात जाऊन राहिला. पण तरीसुद्धा एवढं सगळं निर्माण केल्यानंतर किंवा ती निर्मितीची प्रक्रिया अखंड चालू असताना सुद्धा तो स्वतः दशांगोळे वर राहिलाच आहे. ह्या सगळ्या निर्मितीमध्ये भगवंत संपला नाही, पुढच्या निर्मितीसाठी उरला नाही, अशी अवस्थाच नाही. युगानुयुग ही सगळी निर्मितीची प्रक्रिया चालू असून सुद्धा भगवंत सगळ्यांच्या वर अस्तित्वात आहेच आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा विकार निर्माण झालेला नाही आणि त्या सगळ्यांमध्ये तोच व्यापून राहिलेला असल्यामुळं तो सर्वस्वरूपही आहे. तस्यापि द्रष्टुरीशस्य कूटस्थस्याखिलात्मनः सृज्यं सृजामि सृष्टोहम ईक्षयेवाभिचोदितः. ब्रह्मदेव म्हणाले त्यांच्या प्रेरणेनं, त्यांच्या आज्ञेनं, भगवंताच्या आदेशानं मी ही सृष्टी निर्माण करतो आणि ती सृष्टी निर्माण करण्याचं ज्ञानसुद्धा मला भगवंताकडूनच मिळालं आहे. हे ज्ञान माझं माझ्या ठिकाणी माझ्यातून निर्माण झालेलं नाही, हे ज्ञान भगवंतानीच मला दिलेलं आहे. स्वतः मायारहित असले तरी त्यांच्या ठिकाणी ती जी माया नावाची शक्ती आहे, ती शक्तीच सृष्टी, स्थिती आणि प्रलयासाठी रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण स्वीकारते. सृजनासाठी, सृष्टीसाठी रजोगुणाची आवश्यकता असते. जे सृष्ट आहे त्याच्या स्थितीपालनासाठी सत्वगुणाची आवश्यकता असते आणि जे सृष्ट आहे, काही काळ स्थित आहे, त्याचा केव्हा ना केव्हा तरी संहार होण्यासाठी तमोगुणाची आवश्यकता असते. आणि हे तिन्ही गुण मायेकडनं स्वीकारले जातात, जी माया भगवंताची अचिंत्य शक्ती आहे. सदसद विलक्षण शक्ती असं तिचं वर्णन केलं जातं. म्हटलं तर आहे आणि म्हटलं तर नाही. आणि शक्ती ही शक्ताच्याच आश्रयानं राहते. जोपर्यंत भगवंताकडे लक्ष आहे, भगवंत दिसतोय, तोपर्यंत मायेचं ज्ञान होत नाही.
आणि जोपर्यंत आमचं लक्ष सगळं मायेवर केंद्रित आहे तोपर्यंत भगवंताचंही ज्ञान होणं शक्य नाही. भगवंताचं जर ज्ञान व्हायला हवं असेल तर ही जी सगळी माया आहे ही माया आधी ओळखली पाहिजे, तरच मग आम्हाला भगवंतापर्यंत पोहोचता येईल. कार्यकारण कर्तृत्व द्रव्यज्ञान क्रियाश्रया बध्नंती नित्यता मुक्तम मायनं पुरुषं गुणाः. हे सत्व रज आणि तम हे जे गुण आहेत, हे तीन गुण द्रव्य ज्ञान आणि क्रिया यांचा आश्रय घेऊन मायातीत असलेला तो नित्यमुक्त नित्यशुद्ध नित्यबुद्ध असलेला परब्रह्म परमात्मा, तो जो पुरुष आहे तो त्या मायेच्याच आश्रयाने राहतो आणि कार्य कारण आणि कर्तेपणाच्या अभिमानानं स्वतःला बांधून घेतो. कार्य जर करायचं असेल तर त्याच्यासाठी काही ना काही द्रव्य आवश्यक आहे. त्या द्रव्याचा उपयोग करून कार्य करताना काही किमान ज्ञान असणं आवश्यक आहे आणि त्या द्रव्याचा उपयोग करून आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्याच्यातून काही घडवणं, ह्याच्यातून कर्तेपणाचा जो अहंकार आहे हा अहंकारसुद्धा बंधक आहे. आणि भगवंत ह्या तिन्ही गोष्टींनी स्वतःला बांधून घेतो, कारण ही त्याची भगवंताची परब्रह्म परमात्म्याची लीला आहे. एकोहम भवस्याम प्रजाय असा जेव्हा पहिला संकल्प उठला भगवंताच्या परब्रह्माच्या ठिकाणी, तेव्हा त्याच्याच ठिकाणची असलेली जी माया आहे त्या मायेनं ह्या तीन गुणांचा सत्वरजतमांचा अंगीकार केला आणि ह्या तीन गुणांच्याच साह्यानं द्रव्य ज्ञान आणि क्रिया ह्या गोष्टींचा आश्रय घेऊन आपल्या पलीकडे असलेला जो परब्रह्म परमात्मा आहे त्या परमात्म्याने स्वतःला बांधून घेतलं, असं ब्रह्मदेव नारदांना सांगतायत. भगवंत ह्या तीन गुणांच्या आवरणामध्ये स्वतःला झाकून घेतात. ही तीन आवरणं जोपर्यंत हटत नाहीत, बाजूला होत नाहीत, तोपर्यंत भगवंताचं यथार्थ स्वरूप आपल्याला कळत नाही. अगदी सगळ्या बाजूनी पांघरून घेतलेलं असलं, भलं मोठं आच्छादन असलं की आत काय आहे कळत नाही. तसं भगवंतानी स्वतःला ह्या गुणांच्या आवरणानं वेढून घेतलं आहे, पांघरून घेतलं आहे, झाकून घेतलं आहे आणि त्या गुणांच्या आड असलेला आत असलेला तो परमेश्वर जोपर्यंत त्या गुणांचं यथार्थानं ज्ञान होत नाही, ते गुण ज्या मायेमुळे निर्माण झाले त्या मायेचं जोपर्यंत यथार्थतेने ज्ञान होत नाही तोपर्यंत तो परब्रह्म परमात्मा आम्हाला कळू शकणार नाही. आणि तोच ह्या सगळ्या संसाराचा, केवळ संसाराचा नव्हे, ब्रह्मदेव म्हणतात माझाही तोच स्वामी आहे. कालंकर्म स्वभावांच मायेशो मायया स्वया आत्मन यदृच्छया प्राप्तम विभूषुरूपादते. ब्रह्मदेव म्हणाले मायापती अशा भगवंतानं आपण एक आहोत आणि आता बहु व्हावं, अनेक व्हावं अशी इच्छा केली, तेव्हा आपल्या मायेच्याच आधारानं स्वतःच्या स्वरूपामध्ये काल कर्म आणि स्वभाव यांचा स्वीकार केला. कारण एक असलेला अनेक होणं ह्याचाच अर्थ काळाची तिथे कल्पना करावी लागते. एकच एक जोपर्यंत तो आहे तोपर्यंत त्याच्यावर काळाचा प्रभाव पडत नाही, पण जेव्हा तो अनेक व्हायला लागतो तेव्हा ते काळाच्या फुटपट्टीत मोजायला सुरुवात होते. बरं, एकाचं अनेक व्हायचं तर ते आपोआपसुद्धा होत नाही, तिथे काही ना काही कर्माची अपेक्षा असते, आवश्यकता असते. आणि ते कर्मसुद्धा असंच सहज झालं असं होत नाही. ज्या गुणाचा आश्रय केला त्या गुणाचा जो स्वभाव असेल त्याप्रमाणेच ते कर्म होतं.
तर मग भगवंतानी एकोहम बहुस्याम प्रजाय हा संकल्प केल्यानंतर त्याच्या ठिकाणी हा संकल्प उठल्यानंतर आपल्या मायेच्याच आधारानं आपल्या स्वरूपामध्येच स्वतःच काळ, कर्म आणि स्वभाव यांचा स्वीकार केला आणि भगवंताच्याच ह्या कालरूप शक्तीनं त्या गुणांमध्ये क्षोभ निर्माण केला, असंतुलन निर्माण केलं. जोपर्यंत सत्व, रज, तम ह्या तिन्ही गुणांची साम्यावस्था आहे तोपर्यंत सृष्टी निर्माणच होऊ शकत नाही. पण ज्या वेळेला ह्या सत्व, रज, तमोगुणांमध्ये काही हालचाल निर्माण होते, काही कमी अधिक होतं, उंच सखल होत जातं, तेव्हाच मग सृष्टीची निर्मिती होऊ शकते. आणि ती कालसापेक्षच असते. त्या काळामुळेच ह्या संकल्पातून या 3 गुणांमध्ये असंतुलन, क्षोभ निर्माण होतो. आणि मग त्या गोष्टींच्या स्वभावाप्रमाणे नाना प्रकारच्या वस्तू, पदार्थ, जीव यांची निर्मिती होते. आणि त्याच्यासाठी काही कर्म ते प्रवृत्त होतं. ते कर्म महत्त्वाला जन्म देतं. रजोगुण आणि सत्वगुणाची वृद्धी झाल्यानंतर महत्त्वामध्ये जो विकार निर्माण होतो त्याच्यामुळे ज्ञान, क्रिया आणि द्रव्यरूप असा तमःप्रधान विकार निर्माण होतो. आणि हा जो तमःप्रधान विकार आहे त्याला अहंकार असं अभिधान प्राप्त होतं असं ब्रह्मदेव सांगतायत. आणि हा अहंकारसुद्धा पुढे 3 प्रकारचा होत जातो की ज्याच्यामुळे वैकारिक, तेजस आणि तामस असे 3 प्रकारचे अहंकार निर्माण होतात. वैकारिक अहंकारातून ज्ञानशक्ती निर्माण होते, तेजस अहंकारातून क्रियाशक्ती निर्माण होते आणि तामस अहंकारातून द्रव्यशक्ती निर्माण होते. ह्या तामस अहंकारातूनच पंचमहाभूतांची निर्मिती होते. आणि सूक्ष्मापासून स्थूलापर्यंत, व्यापकापासून मर्यादितापर्यंत असा सृष्टीक्रम सुरू होतो. तेव्हा या तामस अहंकारातून पहिल्यांदा जर काही निर्माण होत असेल तर ते आकाश. आकाश जर बघायला गेलं तर आपल्याला अंगुली निर्देश करून सांगता येत नाही की हे आकाश आहे. आकाश सर्वत्र आहे, सर्व व्यापक आहे. आणि त्या आकाशाचा मुख्य गुण जर कुठला असेल तर तो शब्द आहे. शब्दगुणकम आकाशम असं तर्कसंग्रह सांगतो. आणि ह्या आकाशामध्ये, ह्या शब्दगुणक आकाशामध्ये काही खळबळ निर्माण होते आणि त्याच्यातूनच वायू हे दुसरं महाभूत निर्माण होतं. वायूचा गुण आहे स्पर्श. पण वायूचा गुण हा स्पर्श हा असला, मुख्य असला तरी ज्याच्यातून तो वायू निर्माण झाला त्या आकाशाचा शब्दगुणही वायूमध्ये अनुस्यूत होतो. असं करत करत आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी अशी पुढची महाभूत निर्माण झाली. आणि ते अतिसूक्ष्म आणि व्यापक होतं ते पुढे पुढे कमी व्यापक आणि स्थूल होत गेलं. पृथ्वी हे स्थूलतम आणि अल्पव्यापक त्याचं रूप झालं. पृथ्वी ठराविक ठिकाणीच आहे, त्या मानाने जळ हे अधिक व्यापक आहे. जलापेक्षा अग्नी अधिक व्यापक आहे, अग्नीपेक्षा वायू अधिक व्यापक आहे आणि आकाश तर सर्वात मोठं व्यापक आहे. आकाशाचा शब्दगुण, वायूचा स्पर्शगुण, अग्नीचा रूपगुण, जळाचा रसगुण आणि पृथ्वीचा गंधगुण. गंधवती पृथ्वी असं म्हटलं जातं. जे जे म्हणून काही पार्थिव असेल त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी
गंध आहे. आणि हे सगळे जे गुण आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, ह्या गुणांचं ग्रहण करणाऱ्या सूक्ष्म शक्ती आहेत, त्यांना तन्मात्रा म्हटलं आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचविषय आहेत. या शब्दाकडनंच द्रष्टा आणि दृश्याचा बोध होतो. वायूच्यामुळं स्पर्शामुळं काही वस्तूंचं ज्ञान होतं. पुढे वायूतून निर्माण होणारा जो अग्नी आहे, त्या अग्नीमुळं रूप ही स्थिती प्राप्त होते पदार्थांना. तो जर अग्नी नसता तर पदार्थाचं रूप आपल्याला कळलंच नसतं, किंवा वायू नसता तर पदार्थाचं स्पर्शानं सुद्धा ज्ञान आपल्याला झालं नसतं. रसवत्व हे जलाचं विशेषण आहे, त्याचा गुण आहे, विशेष गुण आहे, आणि तो प्रवाही आहे. रसवत्व आहे म्हणून आपल्याला निरनिराळ्या चवी कळतात. आणि हेच जलतत्व जेव्हा अधिक संकुचित होतं, घनीभूत होतं, तेव्हा त्याच्यापासून पृथ्वी तयार होते, पृथ्वी तत्व निर्माण होतं. आणि त्या पृथ्वी तत्वाचा गंध हा गुण आहे. दिसणारी प्रत्येक पार्थिव वस्तू, पार्थिव गोष्ट ही गंधवतीच आहे. सगळे गंध आपल्या नाकाला कळत नाही. सामान्य जीवांचा, मनुष्य जीवांच्या सगळ्या इंद्रियांना काही मर्यादा आहेत. सगळे आवाज आपल्याला नाही कळत, सगळे स्पर्श नाही कळत, सगळे वास नाही आहेत, सगळी रूपं नाही कळत, सगळ्या चवी नाही कळत. पण अन्य काही प्राणीमात्रांना त्या त्या विषयांबद्दल त्यांच्या भोक्तृत्वाप्रमाणे ह्या विशेष शक्ती दिल्यात. कुत्र्याच्या ठिकाणी घ्राणेंद्रिय अति तीक्ष्ण असतं, त्याला कुठल्याही गोष्टीचा चटकन वास येतो आणि त्या वासावरनं तो माग काढू शकतो. हा जो कुत्र्याच्या ठिकाणी असलेला गुण आहे, ह्या गुणामुळेच तर आपल्याला आजकाल नाना प्रकारचे गुन्हे शोधता येतात, गुन्हेगार शोधता येतात. रसवत्व जाणण्यासाठी सुद्धा आजकाल टेस्टर्स असतात. चहा असो, कॉफी असो किंवा अन्य पेय असो, त्यांची चव नेमकी कशी आहे, कशी असायला पाहिजे, हे कॉम्प्युटरवर नाही कळत. तिथे मानवी चव घेणारे प्रत्यक्ष चव घेत असतात आणि मग ती चव ठरवतात. वासाबद्दलही असंच आहे, गंधाबद्दल असंच आहे, स्पर्शाबद्दल सुद्धा असंच आहे. हे सगळे गुण, ही सगळी महाभूतं ही साक्षात भगवंताचीच रूप आहेत, असं ब्रह्मदेव देवर्षी नारदांना सांगतायत. पुढे त्यांनी काय सांगितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.